चला जो काय डिसिजन असेल तो लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. हा सामना एक षटकाचा असणार आहे याची नोंद घ्यावी. हा सामना एकच षटकाचा असणार आहे. सामना एक षटकाचा असणार आहे. बराचसा उशीर झाला. टॉस जिंकून त्यानं प्रथमतः बॅटिंग स्वीकारली आणि सामन्याचा सामनावीर सौरभ ठरलाय. सौरभ या पण मॅन ऑफ द मॅच अप्रतिम गोलंदाजी झाली आणि त्या सोबतीला बॅटिंगही चांगली झाली. सौरभ ठरला या सामन्याचा सामनावीर. त्या अगोदरही आमच्याकडनं सामनावीर राहिला होता तो कल्पेशला, तो आम्ही नंतर देऊ, त्याची आठवण आम्हाला द्या नंतर. चला लगेच जा फिल्डिंग टीम, आपण लगेच जा मैदानाच्या आतमध्ये. हा सामना एकाच षटकाचा असणार आहे. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यावरती येऊन ठेपली आहे, कारण की 5 दिवसांचे सामने राबवले होते. त्या आयोजकांना अफाट मेहनत राहिली. आयोजकांची एक नवीन प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा प्रयत्न झाला. पुरेशा गरजा त्यांना पुरवल्या नाहीत, परंतु आयोजन सुंदर राहिलं. मॅन ऑफ द सीझनसाठी 5 सायकल, 5 फायनलिस्टसाठी ते आमच्या आदरणीय रुपेश बिंदासभाई ठोंबरे साहेबांकडून पुरस्कृत करण्यात आल्या. मॅचला सुरुवात झाली. पहिलाच बॉल अप ट्रॅकर आणि झेलची संधी, परंतु नोमास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी आता डेंजर एंडला डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता. 2 धावाही कंप्लीट केले जात आहेत. गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक फेकण्यासाठी हेमंत पहिल्या दिवसामध्ये हा संघ करताना फायनल मध्ये दाखल झाला होता एपोल गटात. आता मात्र चांगली मॅच पाहायला मिळेल. एक लढत, एक बिग फाईट मॅच या दोन टीम दरम्यान. दोन्ही आता एका परिसरातील संघ आणि एकमेकांसमोर अधिक तर लढले असतील. आता परत एकदा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हेमंतचा बॉल कोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथे आपण का पाहिलं तर डॉट बॉल कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आता जकडून ठेवलाय ते बॅट्समन कल्पेशला, ज्या कल्पेशनं आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. ते षटकारा चौकारांना अक्षरशः मोठे फटके या बॅट्समनच्या बॅटमध्ये आम्ही पाहिलेत. तो आता सध्या शांत राहिला. त्याला शांत ठेवण्याचं काम आता हेमंत गोलंदाज करतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. पंचाचा इशारा आला. लेग एसटी सोडून चालला बॉल. लेग एसटी सोडून चालला. तर एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने स्कोअर 2 आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली गोलंदाजी होती, परंतु हा बॉल थोडासा ऑस्टमच्या बाहेर फेकला. लेग एसटी सोडून चालला आणि अवांतर बॉलच्या मदतीने आता 2 धावा दाफलकेवरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात. हेमंतच्या माध्यमातून हा ट्रॅकर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न होता. आणखीन एकदा पंच आमच्याकडे वळतील. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक खराब बॉल पंच दर्शवत असताना आणि या आणखीन एका बॉलच्या एका धावेच्या मदतीने आता 3 धावा. चला स्पीडअप घ्या. पण जो काही पंच डिसिजन देतील तो निर्णय असणारी योग्य डिसिजन पंच देत असतील. एक धाव आणखीन एक स्कोर वरती जोडली जाईल. 3 धावा आहेत आता दाफलकेवरती. 4 का ओके 4 धावा आहेत दाफलकेवरती. ओके सॉरी, पहिल्या बॉलवरती 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर लगातार 2 वाईट बॉल. हो चांगला बॉल ड्राईव्ह केला. बॉल लावला कार्पेटनं. मिड विकेटला फंबल झाले, चुका झाल्या आणि त्याचा फायदा आता घेतलाय ते बॅट्समन वडपे टीमच्या. 2 धावेना फायदा.
2 धावा आणखीन मोठ्या फटक्यापासून पाहिलं नंतर वंचित ठेवलं आता बॅट्समनला, कारण की बऱ्याच मॅचेसमध्ये आम्ही पाहिला पहिल्या बॉलपासून मोठे फटके येत होते. ते बॅट्समन अक्षय आकाश आणि कल्पेशच्या बॅटमधनं त्यांना आता शांत करण्याचं काम हेमंत करतोय. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल बॅटची कडा मागे स्क्वेअर लेगकडे फाईन लेगकडे हा बॉल फील्ड केला जातो. आणखीन 2 धावा. फेकी लेझी क्रिकेट आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. लेझी क्रिकेट झालाय आता इल्तानगाव दिघे संघाकडनं. आणखीन 2 धावा दाफलकेवरती मोठा फटका आल्या न कारणाने 1 आणि 2 धावेला प्राधान्य देत आहेत सध्या बॅट्समन आणि 4 इथे धावा जमा केल्या जाते परत 8 धावा. अजूनही 2 बॉल अखेर बाकी आहे. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका आला तर चांगली रणनीती आखू शकतो तो फायटिंग स्कोरसाठी वडपे संघ. चांगलं षटक त्याबरोबर हाताळलंय ते गोलंदाज हेमंत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ड्राईव्ह केला वन साईडला फटका चांगला एक धाव कंप्लीट. आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. आता बॅट्समन आकाशला स्ट्राईक मिळाली बऱ्याच उशिरानंतर. 1 धाव एका धावेच्या मदतीने 9 धाव्या दाफलकेवरती. सामना एका षटकाचा होता आणि एक मिनिट 6 बॉल आणि 16 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती पंकज. आजच्या दिवसामध्ये या गोलंदाजाला एकही षटकार कोणी टोकू शकला नाहीये आज आम्ही पाहिलाय आणि तो गोलंदाज झालाय. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल. हो हेमंत साठी हा बॉल वेगामध्ये फेकण्याचा प्रयत्न होता. हॅलो आणि डॉट बॉलची संख्या इथून पाहायला मिळते. 16 धावांचा पाठला करत असताना आता गोलंदाजी देखील तितक्याच ताकदीची होती ती पंकजच्या माध्यमातून. आज पंकजने देखील प्राचार्य करण्यात कारण की गोलंदाजी त्याची तितकी चांगली आहे आजच्या दिवसामध्ये. हो दुसरा बॉल अप ट्रॅकर होता. बॅटचा फ्लो लवकर ओपन झाला. बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल सर्व बॅक टू द बॉलर फिल्डिंग केलं. डॉट बॉल आणखीन एक आला. समीकरण चेंज झालं. 4 बॉल आता 16 धावांची गरज. आता एखादा निर्णायक बॉल या मॅचमध्ये ठराविक राहील. मोठा फटका खेळणं महत्वाचा हे हेमंतला देखील माहिती आहे. स्वतःवरती तो निराशा कारण की त्याच्या बॅटमध्ये धावा येत नाहीयेत आणि एका षटकांच्या सामन्यामध्ये 16 धावा बनवल्यात वडपे टीमनं. अप ट्रॅकर बॉल आता हुक केला. काव कोणाला शतरक्षक देण्यात 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी आता इथून पाहणं मार्ग गरजेचं आहे. बॅट्समन कुठला बाद आहे परंतु एकाला तरी परतावच लागेल. 3 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज. या लगेच नवीन बॅट्समन रनअप मध्ये लगेच या फास्ट मध्ये. 3 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज राहिली या मॅच मध्ये. खैरकाठी टीमचा कॅप्टन आहे या इथे. यानंतर लगेच टॉस करण्यात येईल. खैरकाठी टीमचा कॅप्टन आहे. 3 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज सज्ज झाला पंकजचा बॉल मोठा फटका येतोय की काय. बराच वेळ बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षण त्या बॉल खाली आणि विकेट. बडी मचली जाल में फसली. आता गोल्डन टिकची विकेट हेमंत बाद झाला तो फक्त 1 या धावसंख्येवरती. आता चौफेर बाजूला प्रेक्षकांची गर्दी. 2 बॉल आणि आता 15 धाव्यांची गरज. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय निलेश. गोलंदाजी चांगली झाली पंकज या गोलंदाजाची. हो टॅप केलं बॉलला. अशा फटक्याची खऱ्या अर्थानं आधी गरज होती आणि तितक्याच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं ते मागे लॉंग स्टॉपला ब्लॅक पडद्याच्या राईट साईडला एक आणि लेफ्ट साईडला एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 सिंगल आणि आता 1 बॉल 14 धावांची गरज. सामना 99 टोके हा जिंकला वडपे संघानं. जिंकल्यानंतर लगेच टीमचा कॅप्टन या टॉस साठी. लास्ट बॉल स्विच शीट आणि टायमिंग प्रॉपर. बॉल सीमा रेषा पलीकडे शेवट गोड केले. सामना जरूर हरला परंतु प्रयत्न चांगले राहिले ते इल्तानगाव दिघा संघाचे. हार्डलक टीम इल्तानगाव दिघा आणि कॉंग्रॅच्युलेशन वडपे संघ. चला आता या टीमचा कॅप्टन या लगेच या टीमचा कॅप्टन टॉस साठी. शेवटची मॅच हाही सामना एका षटकांचा होईल याच्यामध्ये काही हरकतही नाहीये. खैरकाठी आणि त्यांच्या विरोधात वडपे